शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे पेणमधील ते मॉडर्न आर्ट अखेर हटवले. नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी व्यक्त केली जाहीर दिलगिरी. पेण शहरातील चिंचपाडा रिंगरोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकृतीवरून निर्माण झालेला वाद अखेर प्रशासनाच्या निर्णयानंतर निवळला आहे. शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या या प्रतिकृतीवर तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर ती प्रतिकृती रातोरात हटवण्यात आली आहे. या प्रतिकृतीचा व्हिडिओ पेणमधील युवती वैभवी मात्रे हिने सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर हा विषय चर्चेत आला. त्यानंतर अनेक शिवप्रेमी आणि संघटनांनी आक्षेप घेत प्रतिकृतीच्या स्वरूपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई करत प्रथम प्रतिकृती झाकली गेली. आता ही प्रतिकृती चौकातून हटवण्यात आली आहे. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय हे फक्त आता बोलण्यापुरतं राहिलेलं आहे. आज ही गोष्ट आपल्या पेणमध्ये घडते, आपल्या रायगडमध्ये घडते, याची मला तर लाज वाटते स्वतःला. तुम्हाला वाटत नसेल किंवा व्हिडिओ बघणाऱ्या समोरच्याला वाटत नसेल. आज पेणमध्ये सगळ्यात मोठी शिवजयंती साजरी केली जाते. ते शिवभक्त फक्त शिवजयंतीच्या वेळी जागे होतात का? मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. ह्या स्मारकाचं जेव्हा अनावरण केलं तेव्हा एकाने सुद्धा याचा निषेध का जाहीर केला नाही? इथे सर्वजण सगळ्यांनी बघ्यांची भूमिका घेतली. इथून जेव्हा लहान लहान मुलं त्यांच्या आईवडिलांच्या सोबत शाळेत जातात तेव्हा त्यांनी काय बघून सांगितलं असतं की हे कोण आहेत म्हणून? हे दाखवा तुम्ही, येणाऱ्या पिढीला तुम्हाला हे दाखवणार का तुम्ही? आत्ता पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजबद्दल इतिहास नाही आहे, शिवाजी महाराजांबद्दल इतिहास नाही आहे. NCERTनी मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकला, त्याच्याबद्दल तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भान पडलेलं नाही आहे. पण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा तो जबडा फाडताना जे स्मारक जेव्हा इथं लहान लहान मुलांनी बघितलं असतं ना, तेव्हा त्यांनी आईवडिलांना जाऊन विचारलं असतं, आई हे कोण, बाबा हे कोण? समजलं, अंगावरती काटा आला पाहिजे ते स्मारक बघताना. पण फक्त एक दिवसापुरते शिवभक्त होऊ नका. जे चुकीचं आहे त्याला चूक बोलण्याची हिंमत ठेवा. समजलं? संविधानाने तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा वापर करा, राजकारण करा, सगळ्या गोष्टी करा. पण कोणाचा एखाद्या कुठलीही व्यक्ती असू दे, जेव्हा ती गोष्ट चुकीची असेल त्या गोष्टीला चूक म्हणण्याची ताकद ठेवा. हा आवाज लोकांपर्यंत पोहोचवला, शेअर केला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जेव्हा आवाज याच्या विरोधात उठला तेव्हा रातोरात आता 2 वाजलेले आहेत, यांना इथून ही प्रतिमा हलवावी लागली. आपण बघतोय की सोशल मीडियाची पॉवर, कारण की सोशल मीडियाची गरज नाही पडली पाहिजे खरं तर या गोष्टींसाठी. महाराजांचं जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा बरीच जनता इथे होती उपस्थित, त्यांना हे सगळं पटलं. ही खरंच खूप मोठी खंत वाटते मला की लोकांना सध्या कळत नाहीये की काय चूक काय बरोबर. आणि जर त्यांना कळत असेल तर ते कुठेतरी मनात त्यांच्या एक पाल चुकते की आपण बोललो तर आपल्याला कोण काय बोलेल की अपोज करेल. तर जिथे आपल्याला चूक ते चूक आहे त्याच्यामुळे ते बोला आणि जागे व्हा आणि बाकीच्यांना देखील या बाबतीत तुम्ही जागा करा. कारण की आता नाही बोलला तर अशीच वाट आपल्या इतिहासाची पुढे जाऊन देखील लागणार आहे. त्याच्यामुळे हा एक आपल्याला धडा म्हणू शकतो आपण की आपल्याला धडा मिळालेला आहे की आपण इतिहासाला असं तोडून मोडून नाही कोणासमोर दाखवू शकत. कारण की इतिहास जो जसा वाचतो, जसा लिहिला गेलेला आहे तसाच आपण लोकांच्या डोळ्यासमोर मांडू शकतो. नक्कीच आता कान टोचले गेले असतील आणि सर्व ज्यांनी ह्या व्हिडिओद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या त्या सर्वांचं खरंच मनापासून आभार. आणि आभार यासाठी पण की अजूनपर्यंत असे संवेदनशील लोक आहेत ज्यांना महाराजाप्रती अजूनपर्यंत आदर आहे आणि त्यांना त्यांचे महाराज ज्या पेहराव्यात ज्या वेशात आहेत त्याच वेशात त्यांना बघण्याची अजूनपर्यंत त्यांना तीच इच्छा आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.